दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोहा शहरात मोठी कारवाई केली आहे। रोहा शहरातील धनगराळी येथे छापेमारी करून अवैध घातक शस्त्रसाठा, विविध प्राण्यांच्या 22 शिंगांच्या जोड्या, हत्यारे बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत तन्मय सतीश भोगटे वय वर्ष 24 यास अटक करण्यात आली। ही जबरदस्त कामगिरी रोहा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली असून याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अलिबाग येथून दिली आहे। दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोहा धनगराळी या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे आणि कर्मचारी यांचं पथक तयार करून छापेमारी केली। त्यावेळी एका घरात लाकडी बट असलेली लोखंडी बॅरलच्या 3 12 बोर बंदुका, ठासणीची 1 बंदूक, लाकडी मूठ असलेली रिव्हॉल्वर, डबल बार बॅरल बंदूक, ठासणीची लोखंडी बॅरल बंदूक, 10 ठासणीची लोखंडी चाप, बंदुकीचे काळ्या रंगाचे रबरी बट, 25 बारेबार बंदुकीचे जिवंत काडतूस, 10 जिवंत राऊंड, 7 बारोबार बंदुकीचे काडतुसाचे खाली केस, 6 तांब्यांचे डमी राऊंड, स्टेनलेस स्टीलचा बॅरल पाईप, ठासणीची लोखंडी रॅमरॉड, पितळी मूठ असलेल्या 3 लोखंडी तलवारी, लाकडी मूठ असलेल्या 5 लोखंडी काती, प्लास्टिक मूठ असलेल्या लोखंडी चॉपर, लोखंडी 5 चाकू, 2 चिसल, प्रत्येकी 1 किलो असलेले 24 पॅकेट दारूगोळे, शिसाचे छोटे बॉल, भेकर, सांबार, काळवीट, चोशिंगा या जनावराचे 22 शिंग असा लाखो रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा पोलिसांनी हस्तगत केलाय। यातील आरोपी तन्मय भोगटे याच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। आरोपी तन्मय भोगटे हा उच्च शिक्षित तरुण असून तो मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेत होता। त्याच्या वडिलांचं निधन झालं असून आईसोबत तो राहत आहे। त्याची आई शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। मात्र या घटनेनं रोहा तालुक्यात चांगलीच खळबळ माजली असून दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच आरोपीला पोलिसांनी बेड्यात ठोकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।